नमस्कार. आज आपण लिकोडर्मा किंवा आपण ज्याला मराठीमध्ये कोड म्हणतो त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत की कोड हा कशामुळे होऊ शकतो, त्याचे कारणं काय आहेत आणि आपण त्याच्यावर काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे. अनेक कारणं आहेत बघा. लिकोडर्मा हा एक ॲटो इम्यून डिसीज आहे ज्याचे अनेक कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे की ॲटो इम्यून डिसऑर्डर्स. सेकंड आहे जेनेटिक कॉजेस. थर्ड एन्व्हायरमेंटल ट्रिगर फॅक्टर्स काही असतील तर, आणि केमिकल एक्सपोजर. तर ॲटो इम्यून डिसऑर्डर्समध्ये काय येऊ शकतं. तर ॲटो इम्यून डिसऑर्डरमध्ये मोस्टली काय असतं की जी आपली बॉडीची इम्यून सिस्टीम असते, जी आपली रोगप्रतिकारक शक्ती असते, धिस इम्यून सिस्टीम अटॅक्स द मेलॅनोसाइट्स. मेलॅनोसाइट्स म्हणजे काय, जे सेल्स आहेत, ह्या पेशी आहे ज्या मेलॅनोसाइट तयार करतात. आणि मेलॅनोसाइट कशासाठी असतात. मेलॅनोसाइट आपल्या त्वचेला रंग देतो. जो आपल्या त्वचेचा हा जो कलर आहे, हा जो रंग आहे, हा आपल्याला त्या मेलॅनोसाइटच्या ज्या पेशी आहे त्याच्यामुळे, त्या मेलॅनोसाइट्समुळे येतो. तर आपल्या बॉडीची जी इम्यून सिस्टीम आहे या मेलॅनोसाइट्सवर जर अटॅक करत असेल तर अशा केसेसमध्ये मेलॅनोसाइट्सचे जे सेल्स आहे हे मेलॅनिन खूप कमी प्रमाणात तयार होतं. मेलॅनिन जर कमी तयार झालं त्या ठिकाणावर तर तिथे मग ते पॅचेस व्हाईटवाले आपल्याला पांढरे डाग कोडसारखे हे दिसायला बघायला मिळतात. तर हे एक झालं ॲटो इम्यून डिसऑर्डर. त्याच्यामध्ये परत जर ॲटो इम्यून डिसीज जर कोणाला काही असेल तर त्याच्यामध्ये मग व्हिटिलिगो पण असू शकतो किंवा मग स्क्लेरोसिससुद्धा असू शकते. असे काही डिसऑर्डर आहे ॲटो इम्यून ज्याच्यामुळे आपल्या बॉडीची इम्यून सिस्टीमच आपल्या पेशांवरच अटॅक करायला लागतं. तर अशा केसेसमध्ये सुद्धा आपल्याला लिकोडर्मा हा बघायला मिळू शकतो. सेकंड आहे जेनेटिक कॉज. जेनेटिक म्हणजे अनेक वेळा पेशंटमध्ये फॅमिली हिस्ट्री असते. मग ती मॅटर्नल फॅमिली हिस्ट्री असू शकते किंवा पॅटर्नल असू शकते. म्हणजे फॅमिलीमध्ये त्या जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला कोणालाही जर एखाद्याला जर लिकोडर्मा आणि कोड असेल तर त्यांच्या फॅमिलीमध्ये कुठेतरी पिढीमध्ये, मग आईच्या किंवा वडिलांच्या, मग ते मामा, आत्या, मावशी असू शकते किंवा मग त्या इकडच्या पण फॅमिलीमध्ये, दोन्ही फॅमिलीपैकी म्हणजे कोणाला तरी कुठेतरी पिढीमध्ये ते असण्याचे चान्सेस जवळपास 15 ते 20% आपल्याला जेनेटिक कॉज हा बघायला मिळतो. किंवा जेनेटिक म्हणजे एखाद्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर इतर कुठला ॲटो इम्यून डिसीज असेल तर त्याच्यामुळे सुद्धा कोडसारखा आजार हा आपल्याला बघायला मिळू शकतो. थर्ड आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आणि केमिकल एक्सपोजर. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आणि केमिकल एक्सपोजर्स म्हणजे काही केमिकल्स असतात, जसं फिनॉल्स आहेत, त्याला जर तुमचं डायरेक्ट एक्सपोजर झालं असेल किंवा काही कंझ्युमर जे प्रोडक्ट्स येतात बघा, प्रोडक्ट्स येतात, केमिकल प्रोडक्ट्स येतात ज्याच्या ओव्हर यूजमुळे सुद्धा आपल्याला हे होऊ शकतं. थर्ड आहे जर तुम्ही अनेक वेळा आपण बघतो पेशंट्स काही पिंपल्ससाठी म्हणा किंवा कुठल्या पण स्किनच्या प्रॉब्लेमसाठी केमिकल पिलिंग करतात डॉक्टर्सकडे जाऊन. तर त्या पिलिंगमुळे सुद्धा तिचं मेलॅनोसाइट्स ह्या जे मेलॅनिन फॉर्मेशन आहे हे कमी होऊ शकतं जर त्या डॅमेज झाल्या तर सेल्स, आणि तिथे तुम्हाला कोड बघायला मिळू शकतं. काही जण लेझर ट्रीटमेंटसुद्धा करतात. लेझर ट्रीटमेंटचं सुद्धा हे एक साईड इफेक्ट आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला लिकोडर्मा हा होऊ शकतो. तर हे त्याचे कारणं आहेत. केमिकल एक्सपोजर झालं, परत स्कारिंग आहे, जसं कोणाला हर्पीस झोस्टर, नागिन जर होऊन गेलं असेल किंवा इंजुरी झालेली असेल कुठली किंवा बर्न झालेलं असेल, जळल्यानंतर आपल्याला पांढरे डाग बघायला मिळतात. तर असे हे अनेक कारणं आहे बघा. परंतु याच्यावरती जर आपण विचार केला तर अनेक जे रुग्ण पेशंट आमच्याकडे येतात खूप साऱ्या औषधी घेऊन थकलेले असतात. कारण याच्यावर कसं आहे, आपण जर स्टिरॉईड जर दिलं, मी वारंवार सांगत असते स्किन डिसीजेसमध्ये जर स्टिरॉईडचा आपण वापर केला तर हे सप्रेस होणार. म्हणजे काही दिवस ठीक वाटणार, परत ते नव्याने जशाला तसंच होणार. पण जर का तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलं, कारण होमिओपॅथीच्या औषधांचा जो बेस आहे, म्हणजे लिकोडर्मा होण्याचं जे मेन कारण काय आहे की तुमचं मेलॅनोसाइट्सचं मेलॅनिन तयार करणं हे कमी होऊन जाते. म्हणजे ॲटो इम्यून डिसऑर्डर आहे. ॲटो इम्यून डिसऑर्डरमध्ये इम्युनिटीज आपल्या बॉडीचीच आपल्या या सेल्सवर अटॅक करतं. तर होमिओपॅथीच्या औषधांचं मोस्टली काम हेच आहे की होमिओपॅथीचं औषधी तुमचे जे, जसं आपण अँटीबॅक्टेरियल मेडिसिन आहे किंवा अँटीफंगल मेडिसिन आहे ते ज्या पद्धतीने काम करतात तशा होमिओपॅथीची औषधी काम न करता तुमच्या बॉडीचीच इम्यून सिस्टीम, तुमची जी इम्युनिटी आहे, तुमची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे हे वाढवण्याचं होमिओपॅथीचं औषधी काम करतात. तर म्हणून या आजारामध्ये स्पेशली जे काही ॲटो इम्यून डिसीजेस आहे, सगळ्या ॲटो इम्यून डिसीजेसमध्ये होमिओपॅथीचं औषधी खूप चांगल्या प्रकारे काम करतं. कारण हे तुमचं जे मूळ रूट आहे, कॉज आहे, त्याच्या मुळाशी जाऊन काम करतं आणि तुमची इम्युनिटी, तुमची इम्यून सिस्टीम जशी वाढणार ॲटोमॅटिक तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे, ही समस्या ही कमी होणार. पुष्कळ वेळा थायरॉईडसुद्धा हा लिकोडर्माला कुठेतरी जुडलेला असू शकतो. म्हणजे जर कोणाला हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम असेल तर ते सुद्धा आपल्याला रूल आउट करणं खूप आवश्यक आहे जर लिकोडर्माचा पेशंट आपल्याकडे येत आहे. तर होमिओपॅथीमध्ये अनेक मेडिसिन आहे, पण तुमचं ॲज अ होल पेशंट, ॲज अ होल त्याचं प्रत्येक इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. हे आपल्याला बघून पेशंटची पूर्ण टोटल हिस्ट्री घेऊन आपल्याला सिलेक्शन ऑफ द मेडिसिन करावं लागतं.
मायाझमॅटिक डायग्नोसिस करणं खूप आवश्यक आहे. जर हे सिलेक्शन आपण परफेक्टली करू शकलो तर नक्कीच होमिओपॅथीच्या औषधांनी लिकोडर्मा हा पूर्ण बरा होतो. म्हणून असा कुठलाही त्रास असेल तर नक्कीच आपण होमिओपॅथिक औषधीचा विचार करावा आणि ही ट्रीटमेंट लिकोडर्मासाठी तुम्ही जेवढं लवकर सुरू कराल. अनेक पेशंट येतात बघा माझ्याकडे, काही लहान मुलं येतात, म्हणजेच 1-1, 1.5 वर्षाची मुलं, कोणाला डोळ्याच्या वरती आहे, कोणाला डोळ्यांच्या खाली आहे, कोणाला इथे आहे, कोणाला गालावर आले आहे. जेवढं वय कमी तेवढं औषध खूप लवकर लागतं किंवा जेवढा आजार कमी दिवसाचा तेवढं ट्रीटमेंट द्यायला आम्हाला सोपं जातं. परंतु पेशंट कसं करतात, सगळं घेतात, थकतात. हा आजार 8-8, 10-10 वर्षाचा, 5-5 वर्षाचा होऊ देतात आणि तुमची बॉडीची इम्युनिटी औषधं घेऊनसुद्धा परत सप्रेस होऊन जाते. मग अशा वेळेस जेव्हा पेशंट येतात तर तेव्हा त्यांना क्युअर करायला, त्याला आराम द्यायला वेळ लागतो. परंतु जर तुम्हाला जर हे असं दिसला लक्षणं कुठलेही आणि तुम्ही लवकर जर ताबडतोब जर तुम्ही आले तर नक्कीच तुम्हाला औषधं लवकर लागणार. जेवढं वय जास्त, जेवढं आजार जुना तेवढं तुम्हाला ते लागायला वेळ लागतं. म्हणजे तुम्ही जर खूप सप्रेस केलं असेल काही मेडिसिन्स घेऊन त्याच्यामुळे. पण जर का तुम्ही लवकर जर आले तर नक्कीच औषधी खूप लवकर काम करतात. फक्त तुम्हाला औषध रेग्युलर घ्यायचं आहे आणि खंड न पाडता विश्वास ठेवून जर तुम्ही होमिओपॅथीचं औषध घेतलं तर नक्कीच तुम्हाला याच्यात आराम होतो. थँक्यू. धन्यवाद.